गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण पिरियडिक ट्रेंड्स इन ॲटॉमिक साइज और ॲटॉमिक रेडियस इन पिरियड मध्ये आपण स्टडी केले होते. ओके, पिरियड मध्ये ॲटॉमिक साइज किंवा ॲटॉमिक रेडियस ही व्हॅली कशी होते, चेंज कशी होते हे आपण बघितलेलं आहे. ओके, आता आपण ग्रुप मध्ये ॲटॉमिक साइज किंवा ॲटॉमिक रेडियस याची व्हॅल्यू इन्क्रीज आणि डिक्रीज ही कशी होत जाते ते आपल्याला बघायचं. आता ग्रुप मध्ये लक्षात घ्या, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके, टॉप टू बॉटम मध्ये वरून खाली लक्षात घ्या ग्रुप मध्ये. ओके, ग्रुप म्हणजे आपले काय असणार, वर्टिकल कॉलम. ओके, ग्रुप मध्ये लक्षात घ्या, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम atomic size or atomic radius, from top to bottom atomic size or atomic radius increases due to increase in atomic number and number of cells. Okay, number of cells. Okay, लक्षात घ्या, ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम लक्षात घ्या, वरून खाली लक्षात घ्या. असं काय होणार आहे, आपली ॲटॉमिक साइज इन्क्रीज होणार आहे. काय इन्क्रीज होणार तर ओके, increase due to increase in atomic number and number of cells. Okay, atomic number आणि number of cells सुद्धा वाढत जातात. मग number of cell वाढली की atomic size आपली वाढत असते. हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन atomic size मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, number of cells directly proportional to the atomic size. atomic size वाढली की number of cells. ओके, नंबर ऑफ सेल वाढले की ॲटॉमिक साइज आपली वाढत जाते. आता लक्षात घ्या, यामध्ये कसं असणार आहे बघा, ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम लक्षात घ्या, जे वरून खाली असे आपली ॲटॉमिक साइज आपली वाढत जाते असे लक्षात घ्या. ओके, ॲटॉमिक साइज इन्क्रीज होते. ओके, वरून खाली ॲटॉमिक साइज का वाढते तर ॲटॉमिक नंबर वाढत जातो आणि नंबर ऑफ सेल वाढतात. जेवढ्या सेल वाढत जाणार तसे ॲटॉमिक साइज आपली काय होतात, इन्क्रीज होतात. कारण का लक्षात घ्या, समजा तुमचा हा न्यूक्लियस असेल की ॲटमच्या सेंटरला आपलं काय असणार आहे, न्यूक्लियस असणार आहे. हा आपला ॲटम असेल, सेंटरला न्यूक्लियस आहे. ओके, पहिली आपली फक्त इथे के सेल असेल तर ॲटॉमिक रेडियस आपली एवढीच झाली. त्यानंतर आणखी सेल आपल्या वाढल्या, एन सेल आली समजा तर ॲटॉमिक साइज आणखी वाढणार. परत आपली एम सेल आली, ॲटॉमिक साइज आपली आणखी वाढेल. परत एन सेल आली, ॲटॉमिक साइज आणखी वाढेल. त्यानंतर परत ओ सेल आली, परत ॲटॉमिक साइज आणखी वाढेल. अशा पद्धतीनं जसे ॲटॉमिक साइज आपली वाढत जाणार, नंबर ऑफ सेल्स वाढतात. जेवढ्या नंबर ऑफ सेल वाढत जाणार तेवढी ॲटॉमिक साइज आपली वाढत जाते. पण डाऊन दी ग्रुप आपलं काय होतं लक्षात घ्या, टॉप टू बॉटम म्हणजे डाऊन दी ग्रुप. ओके, ग्रुप मध्ये खाली जायचं सर. ओके, ॲटॉमिक साइज आपली इन्क्रीज होते. याचं रिझन काय तर नंबर ऑफ सेल आपले वाढत जातो लक्षात घ्या, डाऊन दी ग्रुप. ओके, नंबर ऑफ सेल वाढली की ॲटॉमिक साइज आपली वाढत जाते. ओके, ॲटॉमिक नंबर पण वाढतो आणि ॲटॉमिक साइज सुद्धा आपली वाढत जात असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता त्यानंतर बघा, आपण आता पिरियड मध्ये साइज सांगितलंय. पिरियड मध्ये ॲटॉमिक साइज आपली लेफ्ट टू राइट डिक्रीज होते due to increase in nuclear charge and addition of electrons in the same substance. Okay, आणि ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम किंवा डाऊन दी ग्रुप ॲटॉमिक साइज आपली काय होणार, इन्क्रीज होते ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर अँड नंबर ऑफ सेल्स. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, आता लक्षात घ्या, त्यानंतर ही आपली व्हेरिएशन आपली ग्रुप मध्ये आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे. याच्यामध्ये काय असणार आहे बघा,
isoelectronic species. Okay, isoelectronic species. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस कशाला म्हणायचं लक्षात घ्या. इम्पॉर्टंट टर्म आहे याच्यामध्ये. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ओके, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय लक्षात घ्या. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे इलेक्ट्रॉन्स, स्पेसिस मध्ये ऍटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स. ओके, ज्या ऍटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स ह्यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन सेम असतील तर आपण त्याला काय म्हणायचं, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हणायचं. लक्षात आहे की ज्या ऍटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स मध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात त्याला आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हणायचं. आता मग बघा मी कसं लिहितो डेफिनेशन. आता द स्पेसिस म्हणजे ते कुठले असतील, ऍटम्स असतील, आयन्स असतील और मॉलिक्युल्स असतील. ओके, स्पेसिस म्हणजे सबस्टन्स लक्षात घ्या. ते स्पेसिस ऍटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. ओके, स्पेसिस, the species that have same number of electrons. The species that have same number of electrons, okay, is called isoelectronic species. Is called isoelectronic species. लक्षात काय म्हटलं आपल्याला लक्षात. ज्या स्पेसिस मध्ये इलेक्ट्रॉन सेम असतात त्याला आपण आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हणतात. ओके, आता मग एक्झाम्पल आपण घेऊया. बघा इथे मध्ये आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिसचं एक्झाम्पल आपण घेऊया. कुठलं एक्झाम्पल आता मी घेतोय बघा. Species like Na+, त्यानंतर Mg2+, त्यानंतर बघा अल्युमिनियम 3+, त्यानंतर सिलिकॉन 4+. ओके, same number of electrons. Same number of electrons. ओके, ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन सेम आहेत लक्षात घ्या. बघा याच्यामध्ये आता मी इथं लिहितोय, इथं मी इथला आयटम, इथला आयटम आहे इथं सोडियम आहे. ओके, इथं मॅग्नेशियम आहे, इथं अल्युमिनियम आहे आणि इथं सिलिकॉन. ओके, त्यात आयन्स, इथले आयन्स बघा. ओके, इथचा हा कोण आहे, Na+ आहे, इथचा Mg2+ आयन आपण घेतलाय. इथं कुठला आहे Al3+ आणि इथं कुठला आहे आपला Si4+. ओके, लक्षात घ्या. आता मी परत यांचा ऍटॉमिक नंबर लिहितोय. ऍटॉमिक नंबर बघा, ऍटॉमिक नंबर. आता इथं सोडियमचा ऍटॉमिक नंबर किती आपला 11. ओके, ऍटॉमिक नंबर आपण Z ह्या सिम्बॉलला रिप्रेझेंट करतो. ओके, इथं मॅग्नेशियमचा किती ऍटॉमिक नंबर 12, अल्युमिनियमचा 13, सिलिकॉनचा किती असतो आपला 14. ओके, आता मग इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आता
नाही. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय असतो आपला? ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और प्रोटॉन्स प्रेझेंट इन द एटम. एखाद्या एटम मध्ये प्रेझेंट असलेले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स ह्यांना आपण काय म्हणत असतो? एटॉमिक नंबर. ओके. आता मग इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. आता प्रोटॉन ही कुठे असतात? प्रोटॉन आपले ओके प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात पहिली चार्ज, आणि इलेक्ट्रॉन्स हे आउटर मोस्ट ऑर्बिटल मधून असे रिव्हॉल्व होत असतात. ओके. आता लक्षात घ्या याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉन्स आपल्याला आता बघायचे. इलेक्ट्रॉन्स आता सोडियमचं काय झालं? Na चं कन्वर्जन Na+ मध्ये झालं. Na चा Na+ कधी होणार? एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज सोडियम वरती कधी येणार? एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती, बाहेर पडल्यावर. ओके. म्हणजे सोडियम मध्ये लक्षात घ्या एटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजे 11 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, परंतु त्याचं कन्वर्जन किती झालंय? Na+ मध्ये झालंय. Na+ मध्येच काय असणार? याच्यात एक इलेक्ट्रॉन कमी झाला, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन किती असणार? आपले 10 इलेक्ट्रॉन्स असणार. ओके. परत मॅग्नेशियमचा एटॉमिक नंबर किती आहे आपला? 12 आहे, परंतु मॅग्नेशियमचा आयन आहे लक्षात घ्या Mg2+ आहे. Mg2+ कधी होणार? दोन इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यावरती दोन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे प्रोटॉन आहे कसे झाले? एटम कसा असतो आपला? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. जेवढे इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट सेल मधून रिव्हॉल्व होत असतात तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. मग आपले इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले परंतु प्रोटॉन तेवढेच राहील ना. तर सोडियमला कसा आहे? 11 प्रोटॉन आहेत, 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग इलेक्ट्रॉन एक बाहेर पडला, मग एक प्रोटॉन एक्स्ट्रा झाला ना ओके न्यूक्लियस मध्ये, त्यामुळे एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह सोडियम वरती आला. इलेक्ट्रॉन कमी झाला, प्रोटॉन ऍज इट इज झाले, म्हणजे इलेक्ट्रॉन 10 झाले, प्रोटॉन 11 झाले. ओके. तसं लक्षात घ्या. मॅग्नेशियमचा मॅग्नेशियम झाला, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन बाहेर पडले परंतु प्रोटॉन ऍज इट इज 12 झाले, दोन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह झाले ना. ओके. म्हणजे इथे 10 इलेक्ट्रॉन आले. Mg2+ कधी होत आहे? दोन इलेक्ट्रॉन बाहेर पडल्यावर. तर अल्युमिनियमचा एटॉमिक नंबर किती आहे आपला? 13 आहे. मग लक्षात घ्या अल्युमिनियमचा काय झाला? Al3+ झालेला आहे. Al3+ कधी होणार आहे? 3 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, मग 13 मधून 3 इलेक्ट्रॉन गेले, किती राहिले सांगा? 10 इलेक्ट्रॉन झाले. ओके. आता सिलिकॉन आहे. सिलिकॉनचा एटॉमिक नंबर 14 आहे. सिलिकॉन वरती +4 काय झालं? +4 कधी येणार? 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले. ओके. 4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाले तर किती इलेक्ट्रॉन झाले? 14 मधून 4 गेले, किती राहिले आपले? 10 इलेक्ट्रॉन झाले. मग आता मला सांगा सगळ्यांच्या मध्ये इलेक्ट्रॉन सेम आहेत का? बघा Na+ मध्ये सुद्धा 10 इलेक्ट्रॉन, मॅग्नेशियम 2+ मध्ये सुद्धा 10 इलेक्ट्रॉन्स, अल्युमिनियम 3+ मध्ये सुद्धा 10 इलेक्ट्रॉन, सिलिकॉन 4+ मध्ये सुद्धा 10 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे या सगळ्यांच्या मध्ये इलेक्ट्रॉन आपले कसे आले? सेम इलेक्ट्रॉन्स आले लक्षात. ओके. म्हणून आपण याला काय म्हणतोय? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ओके. लक्षात ठेव. ओके. या सगळ्यांच्या मध्ये इलेक्ट्रॉन आपले सेम आहेत म्हणून आपण याला काय म्हणणार आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. लक्षात ठेव. आता मग या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये लक्षात घ्या, आता तुमच्या इथे एक लक्षात आलं असेल, इथं सोडियम वरती चार्ज किती आपला? +1 आहे, मॅग्नेशियम वरती +2 आहे, अल्युमिनियम वरती +3 आहे, सिलिकॉन वरती +4 आहे. म्हणजे आपला न्यूक्लियर चार्ज म्हणजे न्यूक्लियस वरचा चार्ज जो आहे तो किती वाढत गेला बघा? प्रत्येक वेळी +1 न वाढला. Na+ पेक्षा इथं +1 न वाढला, इथं +2 आहे, इथं +3 आहे, इथं +4 आहे. म्हणजे +1 चा चार्ज प्रत्येक वेळी आपला काय होत झालाय? इन्क्रीज केलाय. म्हणजे न्यूक्लियर चार्ज हा +1 ने इन्क्रीज होत गेलाय. म्हणजे न्यूक्लियर चार्ज आपला वाढला की एटॉमिक साइज आपली कशी होते? सांगितले आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन एटॉमिक साइज किंवा एटॉमिक रेडियस. न्यूक्लियर चार्ज वाढला, न्यूक्लियस वरचा चार्ज वाढला तर एटॉमिक साइज आपली कशी होते? कमी होते. लक्षात घ्या. एटॉमिक साइज डिक्रीज होत जाते. मग मला सांगा ज्या स्पेसिस वरती किंवा ज्या आयन्स वरती न्यूक्लियर चार्ज जेवढा जास्त असणार तेवढी एटॉमिक साइज आपली कमी असणार.
ओके, आता मग कुणावरती चार्ज जास्त आहे, Si4+ वरती. ते ज्याच्यावरती चार्ज जास्त त्याची ऍटॉमिक साईज कमी असते आणि ज्याच्यावरती चार्ज आपला कमी त्याची ऍटॉमिक साईज जास्त असते. आता Na+C कसं असणार आहे बघा, ऍटॉमिक साईजची जर तुम्ही ऑर्डर जर घेतली असेल, ओके, तर ह्याच्यामध्ये ऍटॉमिक साईज कुणाची जास्त असणार आहे, Na+C. ओके, त्यानंतर कोण येणार, Mg2+ येणार, त्यानंतर कोण येणार, Al3+, आणि त्यानंतर कोण येणार, Si4+. म्हणजे सगळ्यात कमी ऍटॉमिक साईज कोणाची असणार आहे, सिलिकॉन 4+ आयनची असणार आहे आणि सगळ्यात जास्त Na+ ची असणार आहे. जेवढा न्यूक्लियर चार्ज वाढणार, जेवढा चार्ज वाढत जाणार तेवढी ऍटॉमिक साईज कमी होत जाणार लक्षात. ओके, परंतु हे सगळे कसे आहेत, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस आहेत लक्षात ठेवायचं. आता मग ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सेंटेन्स काय लिहिता येतं बघा, इन आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस. ओके, इन आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस the more positive charged ions have less atomic size. Okay, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस मध्ये ज्या आयन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे त्याची ऍटॉमिक साईज कमी असते लक्षात. ओके, हे तुम्ही लिहू शकता इथं बघा. तर सेंटेन्स आपण काय म्हणलं, इन आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस, in isoelectronic spaces okay, more positive charged ions, more positive charged ions have less atomic size. Less atomic size. Okay, हे लक्षात ठेवा. ओके, आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस मध्ये ज्या पॉझिटिव्ह चार्ज आयन्स वरती, मोर पॉझिटिव्ह चार्ज आयन्स, ज्या पॉझिटिव्ह चार्ज आयन्स वरती, ओके, जेवढा मोर पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आहे तेवढी त्याची ऍटॉमिक साईज कमी असणार आहे. ओके, मोर पॉझिटिव्ह चार्ज आयन्स have लेस ऍटॉमिक साईज. ओके, म्हणजे इथं आपला सिलिकॉन 4+ ची ऍटॉमिक साईज सगळ्यात कमी आणि Na+ ची सगळ्यात जास्त असते. ओके, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आता तुम्हाला दुसरी एक ऑर्डर इथं मी सांगतोय ती कुठली लक्षात घ्या. तुम्हाला जर इथं हे सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारलं तर लक्षात घ्या की आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस, ओके, आयडेंटिफाय द आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस. तुम्हाला हे ऍटॉमिक नंबर वरून इलेक्ट्रॉन्स जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन्स कमी होत जातात लक्षात घ्या. काय काय वेळ तुम्हाला असं पण दिलं जाऊ शकतं बघा. बघा इथं समजा तुम्हाला बघा इथं असं असेल, फॉर एक्झाम्पल इथं Cl- तुम्हाला दिला असेल, ओके, अँड K+, हे सुद्धा आयसोइलेक्ट्रॉनिक आहे लक्षात घ्या. आयसोइलेक्ट्रॉनिक. हे आपले आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस आहेत. Cl- आणि K+, हे सुद्धा आपले आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसेस आहेत लक्षात घ्या. कसं आयसोइलेक्ट्रॉनिक आहे बघा, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर आपला किती आहे, Z17 आहे. पोटॅशियमचा किती ऍटॉमिक नंबर आपला 19 आहे. मग लक्षात घ्या, तर Cl वरती एक मायनस चार्ज आहे, ह्याच्यावरती -1 चार्ज आहे, म्हणजे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. म्हणजे आता ऍटॉमिक नंबर क्लोरीनचा 17 आहे. 17 ऍटॉमिक नंबर म्हणजे याच्यात 17 इलेक्ट्रॉन आहेत. मग Cl- कधी होऊन जाईल, एक इलेक्ट्रॉन एक्वायर केल्यावरती, घेतल्यावरती इलेक्ट्रॉनवरती चार्ज आपला निगेटिव्ह असतो. ओके, मग ह्याने एक इलेक्ट्रॉन घेतला, काय होणार तर 18 इलेक्ट्रॉन झाले. ओके, लक्षात घ्या. आणि त्यानंतर पोटॅशियमचा चार्ज कुठला आहे, K+. पोटॅशियम मध्ये चार्ज पॉझिटिव्ह आहे ना, त्यामुळे ह्याने इलेक्ट्रॉन लॉस केला लक्षात घ्या. त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केलाय. आता पोटॅशियमचा ऍटॉमिक नंबर 19, म्हणजे याच्यात 19 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला, म्हणजे किती इलेक्ट्रॉन आले, 18 इलेक्ट्रॉन.
जे Cl मायनस मध्ये पण 18 इलेक्ट्रॉन आले आणि पोटॅशियम K+ मध्ये सुद्धा आपले काय आले 18 इलेक्ट्रॉन्स आले लक्षात. ठीक आहे, लक्षात आहे का? अशा पद्धतीने काय आहे हे सुद्धा आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत लक्षात घ्या. आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह चार्ज आला, एखाद्या ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज आला तर इलेक्ट्रॉन्स ते ऍड होत असतात आणि पॉझिटिव्ह चार्ज आला की इलेक्ट्रॉन कमी होत असतात. एक पॉझिटिव्ह चार्ज आला की एक इलेक्ट्रॉन कमी झालेला असतो, दोन पॉझिटिव्ह चार्ज आले की दोन इलेक्ट्रॉन्स कमी, इथं 2 मायनस चार्ज आले की 2 इलेक्ट्रॉन ऍड झाले, 3 निगेटिव्ह चार्ज आले की 3 इलेक्ट्रॉन ऍड झाले लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आहे. हे सुद्धा आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. मग आपल्याला ऑर्डर जर सांगायची असेल, दुसरी एक ऑर्डर आपल्याला इथे सांगायचं, ती ऑर्डर कशी आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला सीईटी पॉइंट आपले किती विचारले जाऊ शकते. आता ऑर्डर ऑफ साइज, ऑर्डर ऑफ एटॉमिक साइज ती कसं आहे लक्षात घ्या. एटॉमिक साइज ची ऑर्डर, आता ज्या आयन्स वरती निगेटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो असतो, एनाइन म्हणतो असतो. चल का, म्हणजे Cl मायनस काय आपला एनाइन आहे. ओके, आणि ज्या आयन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला आपण काय म्हणतो असतो, कॅटायन असं म्हणतो असतो. म्हणजे K+ हे कॅटायन येतो, Cl मायनस एनाइन, एनाइन म्हणजे निगेटिव्ह चार्ज, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तर मग ऑर्डर ऑफ एटॉमिक साइज आपली कशी असणार लक्षात घ्या. एनाइन ची एटॉमिक साइज आपली सगळ्यात जास्त असते. ओके, त्याच्यानंतर कोण असतो, ऍटम असतो, न्यूट्रल ऍटम. ओके, ऍटम म्हणलेला मी, ऍटम वरती कुठलाही चार्ज नसतो, ऍटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. ओके, आणि त्यानंतर कोण असणार आहे आपला कॅटायन असणार. कॅटायनची साईज सगळ्यात कमी, एनायनची साईज सगळ्यात जास्त, म्हणजे एनायनची साईज सगळ्यात जास्त, त्यानंतर ऍटम, त्यानंतर कॅटायन. ऍटम आणि कॅटायन दिलं तर कोण जास्त आहे ना, ऍटम येणार, कॅटायन कमी. आणि एनायन आणि ऍटम दिलं तर एनायनची साईज जास्त असणार. लक्षात का, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. मग एनायनची साईज का वाढते तर इलेक्ट्रॉन्स तो घेत असतो ना. ओके, ऍटम काय इलेक्ट्रिकल न्यूट्रल आहे, त्याची साईज तेवढी जाते. म्हणजे लक्षात घ्या, समजा आता इथं Cl मायनस आहे ना, हा Cl मायनस ना त्याच्यात 17 इलेक्ट्रॉन्स आहेत, एटॉमिक नंबर 17 आहे. एक इलेक्ट्रॉन आणखी घेतला त्यामुळे एटॉमिक साईज वाढली ना, ऑक्टेट त्याचं एक्सपांड झालं. लक्षात घ्या, तुम्ही परत एटम त्याच्यात हाय तेवढेच इलेक्ट्रॉन्स राहणार आहेत, कुठला ऍड होणार नाही किंवा लॉस होणार. कॅटायन वरती काय होणार, इलेक्ट्रॉन कमी होणार पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स कमी झाले की एटॉमिक साईज आपली कमी होते. इथं आपण दाखवलंच आहे. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आला की एटॉमिक साईज कमी होते, निगेटिव्ह चार्ज आले की एटॉमिक साईज वाढत असते. त्यामुळे ही ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवायची, लक्षात घ्या. ओके, हे तुम्हाला सीईटी पॉइंट आपण विचारला की आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस वरती सुद्धा तुम्हाला सीईटीला नीटला 100% क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात. चलो, ओके, ही इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात घ्या आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिसचा. हे आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस तुम्हाला काढता आले पाहिजे. तर समजा एखादा आपण दुसरे एखादं एक्झाम्पल ह्याच्यामध्ये घेतलं, लक्षात घ्या कसं असेल बघा. समजा तुम्ही इथे घेतला असेल बघा N2 मायनस घेतला असेल, त्यानंतर दुसरा आपण घेतला असेल N2 मायनस, SO4 2 मायनस, त्यानंतर नेक्स्ट घेतला असेल आपण PO4 3 मायनस. काय अशा तीन असतील. आता ही आयसोइलेक्ट्रॉनिक आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय द आयसोइलेक्ट्रॉनिक ऑफ नॉट. तर लक्षात घ्या कसं करता येणार. नायट्रोजन आहे, नायट्रोजनचा एटॉमिक नंबर आपला किती 7, दोन नायट्रोजन आहेत त्यामुळे 7 + 7 इलेक्ट्रॉन्स, एक निगेटिव्ह चार्ज, म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले 15 इलेक्ट्रॉन झाले, एक निगेटिव्ह चार्ज, एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. सल्फरचा बघा, सल्फरचा एटॉमिक नंबर किती आपला ते 16,
ऑप्शनचा ऍटॉमिक नंबर किती आपला? ऑप्शनचा ऍटॉमिक नंबर आपला 8 आहे. ओके, आता ऑप्शन किती आहे सांगा? 8 आहेत ना आपले. ओके, ते तुम्ही 8 into 4 करू शकता, प्लस 2 मायनस चार्ज म्हणजे 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले याच्यामध्ये. ओके ओके, लक्षात घ्या. मग हे किती आलं? 16 प्लस ओके 8 into 4 ओके हे 32 प्लस 2 झालं. ओके 16 प्लस ओके हे 34 हे किती झालं सांगा? ओके किती आलं आपलं हे? ओके हे 50 झालं आपलं. इथं 50 इलेक्ट्रॉन झाले. इथं फॉस्फरस आणि बघू शकता तुम्ही कसे येणार. फॉस्फरस ऍटॉमिक नंबर 15 इलेक्ट्रॉन, ऑप्शनचं 4 into 8. हे 4 ऑप्शन आहेत. एका ऑप्शनचा ऍटॉमिक नंबर आपला 8 आहे, प्लस 3 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स. 15 प्लस 32 प्लस 3. ओके, मग आता हे 15 प्लस काय झालं सांगा? ओके 32 आणि 3 आपलं 35. हे किती झालं? 50 इलेक्ट्रॉन झाले. मग आता मला सांगा त्यातल्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. मग लक्षात घ्या इथे कसं आलं बघा. नायट्रोजन मध्ये फक्त N2 मायनस आयन मध्ये 15 इलेक्ट्रॉन आले, SO4 मायनस मध्ये 15 इलेक्ट्रॉन आले आणि PO4 मायनस मध्ये सुद्धा आपले काय आले? 15 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आले. लक्षात घ्या. ओके, म्हणजे SO4 मायनस आणि PO4 मायनस हे दोन्ही काय आहेत आपले? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. लक्षात घ्या. ओके, या दोन्ही आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. लक्षात घ्या. ओके, ह्या आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आहेत. या तिन्ही आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस होणार नाही. याचा इलेक्ट्रॉन्स कमी आहे, त्या दोघांच्यात इलेक्ट्रॉन सेम आहे. काय अशा केला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आपल्याला काढता आले पाहिजे. लक्षात घ्या. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण आता स्टडी करणार आहे. पुढची पिरियडिक टाइम्स किंवा पिरियडिक प्रॉपर्टी आपण आता स्टडी करणार आहे. इथं एटॉमिक साइज ही पिरियडिक प्रॉपर्टी आपली इथं कंप्लीट झाली आहे. एटॉमिक साइज किंवा एटॉमिक रेडियस. ओके, तर नेक्स्ट पिरियडिक प्रॉपर्टी आपण बघणार आहे आयोनायझेशन एन्थॅल्पी. आता ही जी आयोनायझेशन एन्थॅल्पी ही पिरियडिक प्रॉपर्टी ही आपली एटॉमिक साइज वरती डिपेंड आहे. लक्षात घ्या. एटॉमिक साइज किंवा एटॉमिक रेडियस ह्याच्यावरती डिपेंड आहे. मग आता एटॉमिक साइज किंवा एटॉमिक रेडियस हे जर तुम्हाला परफेक्ट तुम्ही बघितलं असेल, परफेक्ट स्टडी केला तरच तुम्हाला आयोनायझेशन एन्थॅल्पी समजणार आहे. ओके, बघा आता मग आयोनायझेशन एन्थॅल्पी कसं असणार? सेकंड आपली पिरियडिक प्रॉपर्टी आयोनायझेशन एन्थॅल्पी. सेकंड पिरियडिक प्रॉपर्टी आयोनायझेशन एन्थॅल्पी. ओके, त्यालाच आपण आणखी आयोनायझेशन पोटेन्शियल असं म्हणतो. आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एन्थॅल्पी और आयोनायझेशन पोटेन्शियल हेच आपण शॉर्ट मध्ये कसं लिहितो बघा. IE ओके, म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी. लक्षात घ्या. ओके, और IP. ओके, IE म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी आणि IP म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल. ओके, आता ही जी आयोनायझेशन एन्थॅल्पी और आयोनायझेशन पोटेन्शियल ही आपली पिरियडिक प्रॉपर्टी आहे. आता ही पिरियडिक प्रॉपर्टी हिचं व्हेरिएशन, ह्याचे चेंजेस पिरियड आणि ग्रुप मध्ये कसे होतात ते आपण स्टडी करणार आहे. त्याच्या अगोदर सेम एटॉमिक साइज सारखंच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन आयोनायझेशन एन्थॅल्पी और आयोनायझेशन पोटेन्शियल हे पण आपण बघणार आहे. तर सुरुवातीला आयोनायझेशन एन्थॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल हे कशाला म्हणायचं ते बघा. आयोनायझेशन एन्थॅल्पी और आयोनायझेशन पोटेन्शियल it is defined as, कसे आपण डिफाइन करू शकतो बघा. it is defined as
minimum amount of energy required to remove most loosely bound electrons. From isolated gaseous atoms. Minimum amount of energy required to remove most loosely bound electrons from isolated gaseous atoms. From isolated gaseous atoms in its from isolated gaseous atoms of element isolated gaseous atoms of element in its ground state. त्याला आपण काय म्हणणार आहे? आयोनायझेशन एंथैल्पी और आयोनायझेशन पोटेंशियल. ओके, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन, ओके, फ्रॉम आयसोलेटेड गॅसेस एटम्स ऑफ एलिमेंट इन इट्स ग्राउंड स्टेट. ओके, म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या एलिमेंटच्या एटम म्हणजे त्या एलिमेंटचा एटम कुठल्या स्टेट मध्ये पाहिजे? गॅसेस स्टेट मध्ये पाहिजे. लक्षात घ्या, गॅसेस स्टेट मध्ये आपण काय म्हणतो तर गॅसेस स्टेट मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे अतिशय कमी असतं, ओके, ऍज कंपेअर टू लिक्विड अँड सॉलिड स्टेट. ओके, त्यामुळे तो आयटम गॅसेस स्टेट मधला पाहिजे आणि तो कसा पाहिजे? आयसोलेटेड पाहिजे. आयसोलेटेड म्हणजे सेपरेट आयटम पाहिजे, त्याला दुसरा कुठलाही आयटम कंबाईन झालेला असला नाही पाहिजे. ओके, एखादा एलिमेंटचा आयटम गॅसेस स्टेट मध्ये पाहिजे आणि तो आयसोलेटेड पाहिजे, सेपरेट पाहिजे. त्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स, मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामधून आपला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी कमीत कमी एनर्जी आपल्याला अप्लाय करणार आहे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे? आयोनायझेशन एंथैल्पी और आयोनायझेशन पोटेंशियल. ओके, लक्षात घ्या. मग आता याचं टोटल मिनिंग काय होणार बघा? एखाद्या एलिमेंटच्या गॅसियस स्टेट मधील एटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी. ओके, काय म्हणतोय आपण? एखाद्या एलिमेंटच्या गॅसियस स्टेट मधील एटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी. समजतं? किंवा तुम्ही असं म्हणू शकता, एटम मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी मिनिमम एनर्जी, कमीत कमी एनर्जी. ओके, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी कमीत कमी एनर्जी, त्याला आपण काय म्हणणार आहे? आयोनायझेशन एंथैल्पी और आयोनायझेशन पोटेंशियल. ओके, आता आपण एक्झाम्पल घ्यायचं. समजा इथं मी सोडियम घेतला गॅसेस स्टेट मध्ये, तर सोडियम कसं आहे? आपला आयसोलेटेड आहे, आयसोलेटेड गॅसेस एटम आहे आपला. ओके, सोडियम एलिमेंटचा एटम आहे हा सोडियम. ओके, गॅसेस स्टेट मध्ये आयसोलेटेड आहे, म्हणजे ह्याला दुसरा कुठलाही एटम कंबाईन झालेला नाही, फक्त सोडियमचा एटम आहे असं का. आणि तो ग्राउंड स्टेट मध्ये आहे. ग्राउंड स्टेट मध्ये म्हणजे याची ग्राउंड स्टेट म्हणजे काय? त्याची एनर्जी स्टेबल आहे, लक्षात, स्टेबल फॉर्म मध्ये आहे. ओके, ग्राउंड स्टेट इन इट्स ग्राउंड स्टेट मध्ये तो स्टेबल फॉर्म मध्ये, याची एनर्जी स्टेबल आहे, लक्षात. ओके, एनर्जी कमी असल्यामुळे मोर स्टेबल आहे. आता मग ह्याच्यामधून आपला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा. गॅसेस स्टेट आपण दाखवले, म्हणजे यातनं एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला की 1 पॉइंट चार्ज येणार,
आणि एक इलेक्ट्रॉन आपला कमी होणार. लक्षात आहे. आता मग हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. हा रिमूव्ह झाला इलेक्ट्रॉन जो आहे, ओके, तो रिमूव्ह झाला इलेक्ट्रॉन्स. त्या इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे त्यालाच आपण आयोनायझेशन एंथॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणतो. चलो, ते सोडियम च्या एटम मधून आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी आपण अप्लाय केली आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आयोनायझेशन एंथॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणणार आहे. ओके. आता मग हा इलेक्ट्रॉन मोस्ट लूजली बाउंड आपण म्हटलंय लक्षात घ्या, कारण का सोडियमचं कन्फिगरेशन कसं आहे, आपला ऍटॉमिक नंबर सोडियमचा काय आपला 11 आहे. याचं कन्फिगरेशन कसं येईल सांगा मग, 1s2 परत काय ना 2s2 2p6 त्यानंतर काय येणार आहे 3s2 1s. म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहे सांगा, एकच आहे ना, 3s1. 3s ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि 3s ऑर्बिटल न्यूक्लियस पासून सगळ्यात लांब आहे ना, सगळ्यात जवळ कोण येणार आहे 1s, त्यानंतर 2s ऑर्बिटल, त्यानंतर 2p ऑर्बिटल आणि सगळ्यात लांब कोण आहे 3s ऑर्बिटल. म्हणजे 3s ऑर्बिटलचा डिस्टन्स न्यूक्लियस पासून लांब आहे लक्षात घ्या. ओके, न्यूक्लियस पासून समजा इथे न्यूक्लियस असेल, इथून 3s ऑर्बिटल इथे आहे लक्षात घ्या. ही डिस्टन्स लांब आहे. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये डिस्टन्स जेवढा जास्त तेवढं अट्रॅक्शन कमी असतं. ओके, मग मला सांगा 3s मधला इलेक्ट्रॉन न्यूक्लियस बरोबर कसा असणार आहे, तो लूजली बाउंड असणार. ओके, त्याचं अट्रॅक्शन स्ट्रॉंग असणार आहे. 1s मध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ, त्यामुळे स्ट्रॉंगली अटॅच असणार आहे न्यूक्लियस. परत 2s पण जवळ आहे, तो स्ट्रॉंगली अटॅच असणार. मग त्या आउटर मोस्ट सेल मध्ये म्हणजे या व्हॅलेन्स सेल मधील इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस बरोबर लूजली बाउंड असतात. ओके, त्यांचा लूजली बाउंड मध्ये न्यूक्लियस बरोबर यांचं अट्रॅक्शन एकदम कमी असतं. ओके, अट्रॅक्शन कमी असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन लगेच रिमूव्ह होतात. की थोडी जरी तुम्ही एनर्जी अप्लाय केली तर ही इलेक्ट्रॉन लगेच रिमूव्ह होऊ शकतात लक्षात घ्या. ओके, म्हणजे मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन लक्षात घ्या. की 3s मधला इलेक्ट्रॉन मोस्टली लूज बाउंड इलेक्ट्रॉन आहे. ओके, फ्रॉम आयसोलेटेड gaseous atom of element in its ground state. ओके, लक्षात की हा मोस्टली लूजली बाउंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. पण या 3s मधला इलेक्ट्रॉन बाहेर पडला, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स किती झाले आपले 11 होते. ऍटॉमिक नंबर 11 असल्यामुळे इलेक्ट्रॉन इथे 10 झाले. ओके, परंतु प्रोटॉन किती झाले 11 प्रोटॉन आले लक्षात घ्या. प्रोटॉन किती झाले ना, प्रोटॉन मध्ये चार्ज पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आला आणि इलेक्ट्रॉन्स एक कमी झाला ना, त्यामुळे सोडियम वरती एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके, लक्षात येईल. ही आयोनायझेशन एंथॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल आहे. म्हणजे लक्षात घ्या, थोडक्यात काय लक्षात ठेवायचं तुम्ही, एखाद्या इलेमेंटच्या एटम मधून लूजली बाउंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी त्याला आपण आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणतो. आता लक्षात घ्या, त्या सोडियमच्या एटम मधून मी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. समजा त्याला काय म्हणायचं, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. ती मी कसं लिहिणार, IE1. IE1 म्हणजे काय, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. ओके, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. त्यानंतर IE2 म्हणजे सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. समजा की आपली IE1 म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. आणि IE2 म्हणजे काय असणार आहे, सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. IE3 म्हणजे काय असणार आहे, थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय, फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय, थर्ड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. आता इथं सोडियम मधून एकच इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, त्यामुळे ही काय असणार आहे, IE1 असणार.
ओके, फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी. सोडियम मधून समजा दुसरा इलेक्ट्रॉन आपल्याला आता रिमूव्ह करायचा आहे, तर ती लागणारी एनर्जी काय असणार आहे? ओके, सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह, दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी ओके सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी. ओके, लक्षात आलं की असे आपली IE1 IE2 IE3 असतं. लक्षात घ्या, IE1 म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी, IE2 सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी, IE3 थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पी. किंवा ह्यालाच तुम्ही आणखी काय म्हणू शकता? IP1 IP2 IP3. लक्षात घ्या, कारण आयोनायझेशन एंथॅल्पीलाच आपण काय म्हणतोय आणखी आयोनायझेशन पोटेन्शियल. ओके, आयोनायझेशन पोटेन्शियल फर्स्ट म्हणजेच काय? फर्स्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी, त्याला आयोनायझेशन पोटेन्शियल फर्स्ट म्हणायचं. IP2 म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह सेकंड इलेक्ट्रॉन्स, आणि IP3 म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह थर्ड इलेक्ट्रॉन्स. ओके, आता मग लक्षात घ्या, पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी कमी लागत असते, कारण का? फर्स्ट इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस पासून आपला लांब असतो. लक्षात घ्या, न्यूक्लियस पासून त्याचा डिस्टन्स लांब असतो, त्यामुळे न्यूक्लियस बरोबर तो लूजली बाउंड असतो. ओके, लक्षात नाही का? समजा इथं न्यूक्लियस असेल, इथं ऍटम असेल, ऍटमचा हा न्यूक्लियस असेल. लक्षात घ्या की असे इलेक्ट्रॉन्स आपले असतील. ओके, असे आपले इलेक्ट्रॉन्स आपले आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतील. त्याला आपण म्हणूया फर्स्ट इलेक्ट्रॉन, त्याला म्हणूया सेकंड इलेक्ट्रॉन, आणि त्याला म्हणूया आपण थर्ड इलेक्ट्रॉन. मग फर्स्ट इलेक्ट्रॉन इथला आता सुरुवातीला इथला बाहेर पडणार आहे. ओके, हा इलेक्ट्रॉन लक्षात घ्या. ओके, हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी एकदम कमी असणार. लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होणार, कारण हा न्यूक्लियस पासून लांब आहे ना. परत हा सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी आपली कशी असणार आहे? ओके, जास्त असणार आहे, कारण का न्यूक्लियस पासून तो जवळ आहे, त्यामुळे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन जास्त असणार आहे. त्यामुळे सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी आपली जास्त असणार. लक्षात. ओके, हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवायचं. त्याला आपण काय म्हणूया? इथला इलेक्ट्रॉन आपला लगेच रिमूव्ह होऊ शकेल. ओके, हा इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हा आपला लगेच रिमूव्ह होणार. याचं न्यूक्लियस पासून डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे अट्रॅक्शन कमी. हा इलेक्ट्रॉन लगेच रिमूव्ह होणार. परत हा सेकंड इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी जास्त लागेल, कारण का न्यूक्लियस इलेक्ट्रॉन मधलं डिस्टन्स कमी, त्यामुळे अट्रॅक्शन जास्त आहे. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जास्त एनर्जी लागणार. परत हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं तर आणखी जास्त एनर्जी लागणार आहे. ओके, लक्षात, कारण का न्यूक्लियस इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन आणखी वाढलं, त्यामुळे जास्त एनर्जी आपल्याला अप्लाय करायला लागणार. ओके, त्यामुळे तुम्ही काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू कशी असणार आहे सांगा. पहिल्या इलेक्ट्रॉन मध्ये लूजली बाउंड इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह करणार आहे, तो रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी आपल्याला एकदम कमी असणार आहे. ओके, म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते. ओके, त्यानंतर सगळ्यात कमी लक्षात तेही कमी असते. सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी जास्त, आणि थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू आणखी जास्त असते. म्हणजे फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पी पेक्षा सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू जास्त, सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी पेक्षा थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू आपली जास्त असते. लक्षात घ्या, ते आयोनायझेशन एंथॅल्पी ऑर्डर आहे आपली, लक्षात घ्यायची. ओके, किंवा आयोनायझेशन पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये घेतलं तर IP1 पेक्षा IP2 ची व्हॅल्यू जास्त असते, IP2 पेक्षा IP3 ची व्हॅल्यू जास्त असते. लक्षात घ्या. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. लक्षात येतंय? आता मग बघा, आता ही फ्यू एक्सेप्शन केस आहेत. लक्षात घ्या, ही जनरली तुम्हाला दिलेलं आहे विथ फ्यू एक्सेप्शन्स. ओके, विथ फ्यू एक्सेप्शन्स. काही एक्सेप्शन इथं असणार आहेत. प्रत्येक वेळी फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी पेक्षा कमी असेल असं नाही. लक्षात घ्या, काही काही एक्सेप्शन केस आहेत. काही ठिकाणी जनरली फर्स्ट आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू सेकंड पेक्षा कमी असते, सेकंडची थर्ड पेक्षा कमी असते. लक्षात घ्या, म्हणजे थर्ड आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू जास्त, सेकंडची कमी, फर्स्टची सगळ्यात कमी असते. ओके, किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल घेतलं तर थर्ड आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त,
सेकंड आयोनायझेशन पोटेन्शियल कमी, फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल त्यापेक्षा कमी. काही एक्सेप्शन्स आहेत लक्षात घ्या. प्रत्येक वेळी Ip1 ची व्हॅल्यू सगळ्यात कमी असेल असं काय नाही. काही काही केस मध्ये आयोनायझेशन पोटेन्शियल फर्स्ट किंवा आयोनायझेशन एंथॅल्पी फर्स्ट याची व्हॅल्यू सेकंड आयोनायझेशन एंथॅल्पी पेक्षा जास्त पण असू शकते लक्षात घ्या. ते आपण पुढे एक्सेप्शन केसेस आपण स्टडी करणार आहेच. ओके, आता इथं मी त्यासाठी म्हणलंय विथ फ्यू एक्सेप्शन हे ऑर्डर लिहिलेलं लक्षात घ्या की हे लक्षात असेल, पण जनरली हे असेप्ट केलं असतं. ओके, लक्षात आलं की आयोनायझेशन एंथॅल्पीची डेफिनेशन आणि बेसिक आयडिया कसे असणार आहे. आता मग त्यानंतर आता पुढच्या लेक्चरला यामध्ये आयोनायझेशन एंथॅल्पी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल वरती कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, कसे आयोनायझेशन एंथॅल्पीची व्हॅल्यू चेंज होत जाते ते आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.